लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा तरी संशयित मोकाट, आरोपीला अटक न झाल्यास जनआंदोलन उभे करणार। भीम आर्मी आझाद समाज पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मुकेश गांगुर्डे यांनी राहणार मालेगाव, जिल्हा नाशिक येथील शिक्षक विलास दिगंबर पगार यांनी जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले। याबाबत पगार यांच्या विरोधात गांगुर्डे यांनी त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता सरकारवाडा पोलीस स्टेशन गंगापूर रोड नाशिक येथे तक्रार दाखल केली असता वारंवार पाठपुरावा केल्यानंतर तब्बल 1 महिन्यानंतर विलास पगार यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल होऊन देखील संशयित विलास दिगंबर पगार यांची साधी चौकशी करण्यात आलेली नसल्याचे गांगुर्डे यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली। अॅट्रॉसिटी प्रकरणांमध्ये साधारणतः 30 दिवसात चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करणे अपेक्षित असून तपास संशयास्पद असून न्याय न मिळाल्यास कायद्याचे पालन करून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भीम आर्मी आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष मुकेश गांगुर्डे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया दिली। यावेळी भीम आर्मी आझाद समाज पार्टी युवा उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मुकेश गांगुर्डे यांच्यासह युवा प्रदेश महासचिव संदीप मोरे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पंकज साळवे, नाशिक जिल्हा अध्यक्ष मनोज हिरे, युवा शहराध्यक्ष विजय मोरे, साहिल सोनवणे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। त्याला कुठल्याही प्रकारची अटक करण्यात आलेली नाही। हा सर्व प्रकार अत्यंत संशयात्मक असून यामध्ये काय काय जे बारकावे आहे ते पोलीस प्रशासनाने तपासावे, आरोपीला अटक करावी, आरोपी कोणत्या मंत्र्याच्या वरद हस्ताने या सगळ्या गोष्टी करतोय। त्याचबरोबर अजून एक बाब आमच्या लक्षात आली की पीडित मुकेश गांगुर्डे यांचा काही लोक त्या विलास दिगंबर पगारची लोक त्यांचा पाठलाग करताना आढळले आहे। त्यांना गाडीमध्ये कट मारताना आढळले आहेत। त्यांचे नाव काय त्यांचं महेश गोळे नामक व्यक्ती शिक्षक आहे, तोही त्याचा सहकारी आहे त्या विलास दिगंबर पगारचा। याच्या माध्यमातून मुकेश गांगुर्डे कुठे जातात, काय करतात यांची रेकी केली जात आहे। या लोकांचा मुकेश गांगुर्डेचा काही घातपात करण्याचा प्लॅन आहे का याची पोलीस प्रशासनाने चौकशी करावी। कारण गुन्हा दाखल झाल्यापासून तपासाची गती अत्यंत संत गतीने तपास सुरू असून या प्रकरणामध्ये अद्यापपर्यंत कुठलीही प्रगती नाही। तर आपण पत्रकार बांधव तसंच समस्त महाराष्ट्रातील जनतेला, सामाजिक संस्थांना, राजकीय पक्षांना, सर्व समविचारी लोकांना आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन करतो। जे काही सोशल ऍक्टिव्हिस्ट असतील, कोणी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असेल, या सर्वांना मी विनंती करतो की आपण मुकेश गांगुर्डे यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहा, आम्हाला पाठिंबा द्या। आपणा सर्वांना मी या पत्रकार परिषदेद्वारे सांगतो की मुकेश गांगुर्डे हे आजपर्यंत त्यांनी हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहे। त्यानंतर त्यांनी ज्याही ठिकाणी अन्याय झाला असेल त्या अन्यायाला वाचा फोडली, गोरगरिबांना न्याय मिळवून दिलेला आहे। असे मुकेश गांगुर्डे यांच्या सोबतच आज अन्याय झालेला आहे। तर त्यांच्या या अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी या समतामूलक महाराष्ट्रामध्ये झटलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे। आणि सर्वांना आपण या ठिकाणी आमचं सविस्तर पत्रकार परिषद ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार। मी थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान। आता आपण आपले प्रश्न। मी दत्तू गोडके, संपर्क प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक विभाग। खरं तर गेल्या 2-3 महिन्यापासून आपण सर्वजण बघताय पोलीस प्रशासनाचं एक चांगल्या प्रकारे कौतुकास्पद काम चाललेलं आहे। म्हणजे त्यांनी मीडियाच्या दबावामुळं आणि काही राजकीय संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सगळ्यांच्या दबावामुळं कुठंतरी त्यांना जाग आल्यामुळं त्यांनी त्या कायद्याच्या बालेकिल्ला दाखवण्याची चळवळ चालू केली। त्यांचं आपण अभिनंदन करतो, कौतुक करतो, त्यांना आमचं सपोर्ट पण आहे। पण कुठंतरी ज्या कारवायामध्ये म्हणजे काहींना धरायचं, काहींना सोडायचं, हे आता आजच्या या ज्या आपण प्रकरणावरून आपण बघतोय। गेल्या 2-3 महिन्यापूर्वीची जी घटना आहे, म्हणजे जिथं सामाजिक कार्यकर्ते चांगलं काम, म्हणजे बाबासाहेबांनी जे संविधान घटना दिली आहे त्या घटनेनुसार आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय। परंतु सरकारमधले काही मंत्री, अधिकारी आणि असे काही जे लोक आहेत जे घटनेला मानत नाही, संविधानाला मानत नाही, परंतु त्या घटनेमुळे, संविधानामुळं त्या नोकरीवर गेलेत, नोकरी करतात, पैसे कमवतात आणि पुन्हा त्या नोकरीच्या माध्यमातून जी माजमस्ती आलेली आहे
ती माजमस्ती दाखवण्याचा बाहेर प्रयत्न करतात, हा चुकीचा आहे. हा जो कोणी विलास पगार नावाचा जो कोणी शिक्षक आहेत, सद्गृहस्थ आहेत, तर चांगलं शिक्षण झालेलं आहे, त्या माणसानं याची जाणीव ठेवायला पाहिजे होती का बाबासाहेबांच्या त्या देणगीमुळे आपण त्या नोकरीला लागलो आहोत, त्याच्यावर त्याचं कुटुंब चालतं. आणि आज जर त्यांनी या आमच्या सामाजिक कार्यकर्त्यावर, मुकेश भाऊ असतील, त्यांच्याबरोबर जे कोणी साथीदार असतील, त्यांच्यावर जे जातीवादचे उद्गार काढले, म्हणजे त्यांनी जे सामाजिक कार्य करायचं त्याला कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम म्हणजे या सरकारमधल्या मंत्री अधिकारी यांच्या या पगाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून ही लोकं करतायत, असं आम्हाला म्हणायचं आहे. तर आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या पोलीस प्रशासनाला म्हणजे विनंती करतो आणि अपेक्षा पण आहेत का या आरोपीला लवकरात लवकर तात्काळ अटक करावी. याच्या पाठीमागं त्याचं कोणी आका बोका बिका काय असतील त्यांना पण त्याच्यामध्ये सहआरोपी करावं आणि कडक शिक्षा व्हावी, जेणेकरून इथून पुढं कोणत्याही सामाजिक संघटना, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्त्यावर अशा प्रकारचं कोणी चुकीचं इलिगेशन लावणार नाही. जातीवाचक असेल किंवा त्यांच्या कामाबद्दल असेल. उद्या तुम्ही म्हणजे आमचे समजा दिव्यांग बांधव काम करतात सामाजिक, मग उद्या कोणी उठल यांची धाडस होईल, मग ते दिव्यांग बाबत बी असेच करतील, मग उद्या आम्ही या लोकांनी काम करायचंच नाही का? ही अराजकता निर्माण होईल. मागणी हीच आहे. या प्रकरणातला जो आरोपी आहे आणि त्याच्यामध्ये कोणी जे आकाबोका असतील त्यांना सगळ्यांना त्वरित अटक करून चौकशी करून आणि जी नियमानुसार जे ॲट्रॉसिटी किंवा ते जे BNSचे कलम असतील, घटनेचे नियम कलम लावलेले असतील त्या कलमानुसार त्याला अटक करून कारवाई करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि त्याच्यानंतर जर तो आरोपी अटक झाल्यानंतर 24 तास जर जेलमध्ये राहिला तर सहज आहे, तो ज्या शिक्षण संस्थेत काम करतो त्याचं निलंबन व्हावं. नंतर मग कोर्ट जज बघतील काय करायचं ते. आम्ही त्याला सामोरं जायला तयार आहेत, आमचे मुकेश भाऊ ते सामोरं जायला तयार आहेत. बस, धन्यवाद. मी मुकेश दौलत गांगुर्डे. आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचा मेन उद्देश असा आहे की एका गंभीर घटनेच्या बाबतीत अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही सदर पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे. प्रकार नाशिकमधील सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला आहे. सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लोकांना न्यायाच्या अपेक्षा असतानाही त्या ठिकाणी आमच्या बाबतीत अन्याय घडलेला आहे. दिनांक 16/9/2025 रोजी एका शिक्षण संस्थेच्या विरोधामध्ये गेली 3 वर्षापासून लढत असताना त्याच संस्थेतला कर्मचारी शिक्षक विलास दिगंबर पगार आणि मी पोलीस स्टेशनला असताना तिथे आमची शाब्दिक बाचाबाची झाली आणि माझा त्यांनी मुद्दामून जातीवाचक शिवीगाळ करून मला अपमानित केले. त्या अनुषंगाने त्यांनी मला दमही दिला, जातीवरनं मला शिवीगाळही केली. त्या स्वरूपाची तशी तक्रारही दाखल केलेली आहे. तक्रार दाखल करून 1 महिन्यानंतर गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी विलास दिगंबर पगारवर 1 महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतरही 1 महिना झाला, अद्याप तो आरोपीला अटक केलेली नाही. अटक करावी या मागणीसाठी वेळोवेळी माननीय पोलीस आयुक्त साहेबांना भेटलो, तसं निवेदन दिलं. DCP मॅडमलाही भेटलो, त्यांनाही तसं निवेदन दिलं, परंतु अद्याप आरोपीला अटक नाही. सदर घटना घडली त्यावेळेस आरोपीच्या तोंडून जातीवाचक शिवीगाळ झाली. त्याच्यानंतर तो म्हणाला की मी एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे, मी एका मंत्र्याचा समर्थक आहे, त्या मंत्र्याच्या जोरावर आम्ही जे काय आहे तुला दाबण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. गेली 2 महिन्यापासून मी या घटनेचा पाठपुरावा करत असताना मला न्याय भेटलेला नाही. मी अपेक्षा करतो की मला न्याय भेटावा, आरोपीला अटक व्हावी आणि आरोपी 2 महिन्यापासून का अटक नाही केली, त्याची चौकशी का नाही केली, चौकशी करण्यात यावी. चौकशी झाल्यानंतर बरेचसे खुलासे, बऱ्याचशा बाबी त्यातनं निष्पन्न होतील. ज्या अधिकाऱ्यांकडे या संबंधित ॲट्रॉसिटीच्या बाबतीत तपास होता, माननीय ACP देशमुख साहेब यांची बदली का करण्यात आली, त्याच्यानंतर जे PSI होते उमप साहेब त्यांनी तपासाला नकार का दिला आणि आताचे ACP साहेब त्यांच्याकडे तपास सुरडकर सर यांनी तपासाला विलंब का लावला, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मला हवी आहेत. मला न्याय हवे आहेत अशी अपेक्षा मी आपल्यामार्फत करतो आणि या अन्यायाला वाचा फोडावी. तुम्ही मला सहकार्य करावे, प्रशासनाने मला सहकार्य करावे अशी अपेक्षा मी पोलीस यंत्रणेकडनं करतो, प्रशासकीय यंत्रणेकडनं करतो आणि तुमच्याकडनं करतो. जय भीम. कोण मंत्री जर मला न्याय नाही भेटला, ठराविक काळात जर आरोपीला अटक नाही झाली तर संविधानिक मार्गाने, कायदेशीर मार्गाने, सनदशीर मार्गाने आम्ही अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन करू. वेळ पडली तर आरोपीला अटक नाही झाली तर माननीय पोलीस आयुक्त कार्यालय यांच्यासमोर आत्मदहनाचा या ठिकाणी मी इशारा देत आहोत. तुम्ही मंत्र्यांचा उल्लेख केला, संबंधित आरोपी कुठल्या मंत्र्याचा आहे त्यांनी फक्त म्हटलं की आम्ही एक मोठ्या मंत्र्याच्या
संपर्कात आहोत. आम्ही त्याचे कार्यकर्ते आहोत. ते कुठला मंत्री आहे काय आम्हाला काही माहीत नाही. म्हणून आमची मागणी का त्याला लवकरात लवकर अटक व्हावी. अटक झाल्यानंतर कोण संबंधित मंत्री आहे याचं नाव निष्पन्न होईल. म्हणून आमचा आग्रह आहे का त्वरित लवकरात लवकर सदर आरोपीला अटक करावी. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.